त्याला दुखावलेलं गेलेलं बघून ती स्वतःच दुखावली गेली. का हे सोपं नाही? स्वतःवरच चिडत रडू लागली. देवाय मात्र मनात, येशील येशील, जरूर येशील, स्वतःच्या मर्जीने येशील. विश्वास आहे मला माझ्या प्रेमावर. मगाशी लक्ष गेलं नव्हतं विरजाचं, पण आता त्याच्या हातांवर बांधलेल्या पट्ट्या दिसत होत्या. हाताला काही ठिकाणी त्वचा जळालेलीही दिसली. पटकन रात्रीचा प्रसंग डोळ्यासमोरून तरळून गेला. म्हणूनच नकोय मला मी तुमच्या आयुष्यात. एकीकडे ज्याने तुम्हाला मारलं त्याला अजूनही इतकं स्वतःच्या जवळ ठेवता. नाही कळत तुमचं राजकारण, तुमचे डाव देव. नाही सहन करू शकणार अजून कुठला रक्तरंजित खेळ. रडू लागली स्वतःला दोष देत. तो मात्र लक्ष नसल्यासारखा मुलांकडे गेला. बाहेर स्विमिंग पूलमध्ये जाऊया म्हणून मुलांना उठवू लागला. देवांश आखडून बसला होता, पण बापाची एक कडक नजर पडताच रागाने का होईना पण उठून बसला. पण देवयानी झोपलेल्या अवस्थेतून उठायला तयारच नव्हती. तशीच पडून राहिली बेडवर. मान खाली घालून बोलू लागली हळू आवाजात, मी येत नाही डॅड, तुम्ही जा, मज्जा करा. देवाय जबरदस्तीने उठवायला गेला तर विरजानेही त्याला थांबवलं. ती नाही येणार, तुम्ही जा. देवाय गोंधळून त्या दोघी मायलेकींकडे बघू लागला. का येणार नाही ती? त्याने किंचित चिंताग्रस्त नजरेने विचारलं. कारण ती हँडिकॅप आहे, चालू शकत नाही ती, देवांश बोलला. तसं देवायच्या पायाखालची जमीनच सरकली. तो धक्क्याने खाली बेडवर झोपलेल्या आपल्या सोन्यासारख्या मुलीकडे बघू लागला. फक्त 4.5 वर्षाची होती ती. एवढी छोटीशी बाहुली गेल्या 4.5 वर्षात एकदाही चालली नाही की स्वतःहून उठून बसली नाही. आपली मुलगी, आपलं रक्त अपंग? सहनच होत नव्हतं त्याला विचार करून. किती गोड होता तो कापसाचा मऊ मऊ गोळा, आणि तिच्याबरोबर असं. विरजा भरल्या डोळ्यांनी, आई आहे ना मी, मग माझ्या पापांचं फळ तर भोगावेच लागेल ना देव. आई अपंग तर मुलगी कशी ठीक निघेल? माझं दुर्दैव तिच्याही वाट्याला येणारच ना. भोग माझ्या कर्माचे इतक्या लवकर थोडी फिटले जाणार. विरजा ओक्साबोक्शी रडत होती आणि देवाय स्वतःला दोष देत होता, कारण विरजाला गैरसमजात मधून जेलमध्ये पाठवणारा तर तोच होता ना. त्याच्या पापांची सजा आज त्याचीच बायको मुलगी भोगत होती. नियतीने अखेर धडा शिकवला त्या सम्राटाला. त्याच्याबरोबर त्याच्या पूर्ण परिवाराला शिक्षा दिली कायमची. आज 2 महिने होत आले असतील. विरजा देवशी बोलत नव्हती नीटपणे, अंतर ठेवूनच वागत होती. नको ती जवळीक, नको ते परत गुंतून उद्ध्वस्त होणं. मुलं बोलत होती, छान वागतही होती. आपल्या वडिलांचा दोन्ही मुलांना खूपच लळा लागला होता. देवाईही अक्षरशः जीव ओतत होता आपल्या दोन्ही लेकरांसाठी. त्याच्या प्रेमाने देवांच्या मनातली आपल्या पित्याविषयी अडी थोडी कमी होऊ लागली व तोही त्यांच्या हळूहळू जवळ यायला लागला होता. आधीपासूनच त्याला पित्याच्या भव्य दिव्य अस्तित्वाचं आकर्षण होतं, पण स्वभावाप्रमाणे कसं ते उघड मान्य करणार ज्युनियर देवाय ठाकूर. पण देवयानीप्रमाणे डॅडने आपले पण खूप लाड करावे, खूप जवळ घ्यावं असं वाटायचं त्याला आतमधून. देवाही त्याच्या त्या इच्छेकडे आवर्जून लक्ष द्यायचा. दोन्ही मुलं त्याचीच तर होती, फरक कसा करणार तो बाप. लेकी इतका लेखही त्याच्या काळजाचा तुकडा होता. हळूहळू त्याने दोघांना आपल्याजवळ आणले. आता तर असं होतं की दोन्ही मुलांना आपल्या डॅडशिवाय करमायचंच नाही. 24 तास बाप लागायचा जवळ. देवाय स्वतः मुलांना हाताने भरवायचा. त्यांच्या जेवणापासून, खेळण्यापासून, रात्री झोपताना बेड टाईम स्टोरीज सांगण्यापर्यंत त्यांच्या सगळ्या गरजांकडे लक्ष द्यायचा. गेल्या 5 वर्षातली प्रेमाची सगळी कसर भरून काढत होता तो बाप. काहीच कमी पडू देत नव्हता आपल्या मुलांना. त्यासाठी त्याने स्वतःचा बिझनेस पण बाजूला ठेवला. राणा, जॉन, जोसेफ, सितार सिंग सगळे मिळून आता आपल्या जबाबदाऱ्या सांभाळत होते. बॉसला जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबाबरोबर मिळावा याकडे जातीने लक्ष देत होते. विरजा बघायची त्याचं दोन्ही मुलांवर असलेलं जीवापाड प्रेम. खूप सुख मिळायचं तिला. डोळे पाण्याने भरले जायचे. आज जरी ते दोघे पती पत्नी म्हणून एकमेकांच्या जवळ नव्हते तरी मुलांना त्यांच्या हक्काचं वडिलांचं प्रेम मिळालं होतं, आणि देवलाही त्याची मुलं. सुखी होते ते सगळे. गेल्या 5 वर्षातलं आयुष्य तिला आठवलं. डोक्यावर सतत टांगत असलेली असुरक्षिततेची तलवार. कोणीतरी बघेल, कोणीतरी पकडेल,
कोणाला तरी कळेल. दिवस रात्र झोप लागायची नाही भीतीने की उद्या मला काही झालं किंवा कोणी माझं अपहरण करून नेलं तर माझ्या मुलांचं काय होईल? त्यांच्याकडे कोण बघेन? पण आता देवाय होता ना, त्यांचा हक्काचा लाडका डॅड. तो घेईल आपल्या पिल्लांना सांभाळून, कधीच काही होऊ देणार नाही. हळूहळू विश्वास वाटू लागला होता तिला पण तिचं काय? अजूनही त्यांचे नातं अनुत्तरितच. देवाईने चांगले देशविदेशीचे डॉक्टर्स बोलावून देवाईंनी आणि विरजा दोघींवर उपचार करायला सुरुवात केली होती. 2 महिन्याच्या कालावधीत छोट्याशा मेडिकल सर्जरी झाल्या होत्या दोघींवर. अमितही आता तिथेच शिफ्ट झाला होता. स्वतः जातीने लक्ष द्यायचा सगळ्या ट्रीटमेंटकडे. फिजिओथेरपी बरोबर इतर व्यायामही त्यांच्याकडून करून घ्यायचा नित्यनियमाने. हळूहळू थोडी थोडी प्रोग्रेस दिसू लागली होती देवयानी आणि विरजामध्येही. देवयानी क्रचेसच्या सहाय्याने हळूहळू थोडी थोडी पावलं टाकायला शिकली होती. तर विरजाच्याही अधोपायांतला जुन्या वेदना कमी होऊन पाय थोडेसे सरळ पडायला लागले होते. अमितच्या येण्याने देवाय जरा निश्चित झाला होता. सगळं परत ठीक होईल ही आशा मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात निर्माण झाली होती. तो त्या दिवसाची वाट बघत होता ज्या दिवशी हे सगळं ठीक होईल आणि तो मान वर करून विरजाकडे परत बघू शकेल. गेल्या 2 महिन्यात एकदाही त्याने तिच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं नव्हतं. आपल्या पत्नीचा दोषी, आपल्या मुलांचा दोषी अपराधी भाव त्याला आतल्या आत खाऊन टाकत होते. माफ करू शकला नव्हता तो स्वतःला. जेव्हा त्याला कळलं की त्याची लाडकी मुलगी अपंग आहे, चालू शकत नाही, विरजाप्रमाणे त्याने तिचंही आयुष्य बर्बाद करून टाकलं होतं. विरजा गरोदर होती तरी माहीत नव्हतं. ज्या अवस्थेत एक पती म्हणून तिची सगळ्यात जास्त काळजी घ्यायला हवी होती, लाड करायला हवे होते, त्या स्थितीत त्यावेळी विरजा एकटी मृत्यूशी झुंजत होती. कधी त्याच्याच नालायक बहिणीच्या हाती तर कधी त्यानेच निर्माण केलेल्या हजारो शत्रूच्या हाती मृत्यूच्या दारात. विरजा दरीतून खाली कोसळतानाचा प्रसंग डोळ्यासमोर तरळला आणि काहीच धस्स झालं. अजून त्या पेट्रोलच्या भडक्याने आकाशाला भिडलेल्या भयंकर ज्वालांना आठवून ते हादरत होतं. विरजा त्यावेळी गरोदर होती. काहीच कळवळलं. काही आश्चर्य नव्हतं ती 5 वर्षे लपून राहिली त्याच्यापासून. तो डिझर्वच करतो ही शिक्षा. पण त्यावेळेतही तिचे किती हाल झाले असणार. कसं सांभाळलं असणार स्वतः तुटलेल्या अवस्थेत एकटीने 2 मुलांना. पुढे अंधकाराशिवाय काहीच भविष्य दिसत नसताना. आणि तिचं काय? तिचं तुटणं, तिचं दुःख, तिच्या वेदना, त्यांचं काय? मुलांना सांभाळायला ती होती पण तिला सांभाळायला कोण होतं? डोळ्यात पाणी भरून तो अमितच्या हाताखाली व्यायाम करत असलेल्या विरजाकडे बघत होता. लवकर ठीक हो जान, काळजाने आर्तसाद दिली. तसं विरजाने चमकून त्या थेरपी रूममधल्या काळ्या काचांकडे बघितलं. कोणी आहे का तिथे? मन कळवळू लागलं तिचंही. हल्ली असे खूप भास व्हायचे तिला. सारखं वाटायचं जेव्हा ती फिजिओथेरपीचे व्यायाम करायची तेव्हा सतत कोण ना कोण तरी तिला काचांच्या पलीकडून बघतंय. देव आहे का तो? डोळे लगेचच डबडबले. इतक्यात दिसलाच नव्हता तो. अमित आल्यापासून जणू गायबच. मुलांबरोबर कधी स्विमिंग पूलमध्ये, कधी प्लेग्राऊंडवर खेळताना दिसायचा. पण ते पण खूप लांबून. दिवसभर मुलं त्याच्याबरोबरच असायची जास्त करून. रात्री बेड टाईम स्टोरी वाचायला त्याच्याच बेडरूममध्ये जायची. रात्री कधीतरी तो 2 पिल्लांना तिच्या कुशीत आणून सोडायचा. न कसली चाहूल, न कसलं बोलणं. एकदम गप्प झाला होता तो अचानक. इतक्या दिवसात एकाच फ्लोअरवर फक्त एकाच भिंतीचं अंतर असूनही त्यांनी एकमेकांना बघितलं नव्हतं. कसा असेल तो दुःखी जीवाची उगाचच कुतरओढ होऊ लागली. फिजिओथेरपी सेशन संपलं तसं स्वतः अमित तिला तिच्या बेडरूमपर्यंत सोडून आला. मेड आणि अमित निघून गेल्यानंतर विरजा हळूच उठली आणि त्यांच्या जुन्या बेडरूमकडे जाऊ लागली. आत असतील का हे? बोट उगाचच रेंगाळली दारावरून. मोठं धाडस करून ती आतमध्ये गेली आणि धडामकर थेट त्याच्या अंगावरच आदळली. त्याने तिला व्यवस्थित सांभाळून बेडवर ठेवलं आणि तिच्याकडे न बघताच दुसरीकडे नजर वळवत बोलला. का? काही हवं होतं का? विरजा थरथरत घशातला आवंडा गिळत तिच्यासमोर नुसत्या टॉवेलवर उभ्या असलेल्या देवाईकडे बघून मनात बोलत होती. हे का असे उघडे? व्हाय इज ही सो हॉट 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 हॉट?
तिच्या मनातली ती हॉटची टेप थांबतच नव्हती. तेवढ्यातच लक्ष त्याच्या कमरेच्या टॉवेलकडे गेलं. उई मा, काय यांनी टॉवेल इतका खाली बांधला आहे? नकळत तिची नजर वारंवार त्या टॉवेलच्या कडांवरच विसावत होती. एक धक्का आणि तिने डोळे गपकन घट्ट मिटून घेतले पुढच्या दृश्याच्या भीतीने. एकतर आधीच किती तो आग दिसत होता आणि आता हे असं नुसत्या टॉवेलवर. तिला फुल एसीतही घाम फुटला. तो टॉवेल खरंच एकदम डेंजरस पोझिशनवर होता. दुर्घटना किसी भी समय पे बस होने ही वाली थी. ती एकतर वेगळ्याच विचाराने त्याच्या रूममध्ये आली होती, पण इथे तर ती स्वतःच जागीच गोठून गेली. ना श्वास हलत होते ना शरीराचे हातपाय. दरवाजाला लॉक नव्हतं, नुसताच लोटून घेतला होता आणि तो अगदी तिच्याजवळ अगदी समोरच होता. तरीही तिला जाता येत नव्हतं. ती मूर्तीसारखी एका जागी स्थिर आणि तो निर्लज्जासारखा साऱ्या रूमभर इथून तिथे फिरत होता. शरीरातली हाडं नुसतं कडकड कडाड वाजून ऑर्केस्ट्रा प्ले करत होती. बाहेरून हातपाय एकदम गारटलेले आणि त्याला असं कमी कपड्यात बघून मनात एक लावाज फुटला होता. एका वेगळ्याच परिस्थितीतून विरजा जात होती. क्षणाक्षणाला तिची हालत खराब होत चालली होती. शेवटी न राहून मोठी हिंमत करून तिने आपल्या शरीरातली ती सगळी कडकड वाजणारी हाडं एका ठिकाणी गोळा केली आणि समोरच असलेल्या दरवाजाच्या दिशेने नेम धरला. आता ती बेडवरून उठून त्या दिशेने पळायला लागणार तेवढ्यात मिस्टर डेव्हिल द देवाय कार्तिक ठाकूर एकदम झापकन तिच्या अंगावर आले आणि विरजा एकदम दचकून बेडवर एकदम सपाटून गेली. बेडवर झोपलेल्या अवस्थेत ती डोळे मोठे करून तिच्या अंगावर झोपलेल्या नुसत्या टॉवेलवरच असलेल्या त्या दैत्याकडे अमाप दहशतीने थरथर कापत बघत होती. तर तो नालायक तिच्याकडे एकदम आरपार नजरेने एकदम आरामात, जशी काही ती तिथे नाहीच आहे, एकदम अदृश्य गायब. विरजाचा श्वास वरच्यावर अडकले जात होते. त्याला इतकं जवळ बघून कपाळावर घामाच्या धारा लागल्या. सगळं अंग दरदरून लागलं होतं. ती त्याच्या चेहऱ्याकडे श्वास रोखून बघत होती तर तो धटिंकन तिला अगदी वरपासून स्कॅन करत खालपर्यंत जात होता. तिच्या घशात एकदम आवंडाच गोळा झाला. ऊर मारे भीतीने नुसता धापधूप खालीवर होत होता. श्वास अडखळत होते. सारं ब्रह्मांड आठवत होता आणि त्याचे हात तितक्यातच तिच्या दोन्ही बाजूला आले. चेहऱ्यावर ते त्रासिक भाव, कपाळावरच्या भुवया आक्रसलेल्या, त्याचे श्वास तिच्या श्वासांना लागलेले. पण स्पर्श मात्र इत्तुसाही करत नव्हता तिला. असभ्य, असंस्कारी, गैरवर्तनी. अजून काय असतं ते? विरजाची हालत फक्त काही क्षणातच पूर्णपणे खराब करून टाकली होती त्याने. तिला काही सुधरत नव्हतं. तोंडातून शिव्यांची यादी आपोआपच भीतीने बाहेर पडली आणि सुरू होत नाही तोपर्यंत संपूनही गेली. त्याच्या पुढच्या शिव्या तिला येतच कुठे होत्या? मग मॅडम त्यांच्या रिकाम्या मेंदूच्या तेवढ्याच रिकाम्या शब्दकोशातून पुढच्या शिव्या शोधू लागल्या. पण तिच्या मोठ्या दुर्दैवाने तिच्या शिव्या पण त्यांच्यासारख्याच संस्कारी, सभ्य आणि अगदीच निरुपद्रवी, ज्यांचा काहीच फरक पडत नव्हता तिच्यासमोर उभ्या असलेल्या त्या निर्लज्ज माणसावर. इथे विरजा मेंदूला ताण देत बसली होती की पुढे कुठल्या शिव्या असतात त्या, आणि तिथे देवाय मारे मजेने आतल्या आत खदखदून हसत होता. नेहमीप्रमाणे विरजा अम्मा मनातले विचार मनात बोलायच्याऐवजी अगदी मोठ्याने बोलत होत्या, जे तिच्या मनाच्या बाहेर असलेल्या देवायला व्यवस्थित ऐकू येत होते. त्याला आपलं हसू आवरता येत नव्हतं, पण तरीही तो कसाबसा कंट्रोल करत होता. देवाय, हा दगडठेप काही सुधारणार नाही माझ्या आयुष्यातला. त्याच्या मनाने एक कोपरखळी मारलीच त्याच्या समोर असलेल्या त्याच्या त्या महामट्ट बायकोला. देवाय मनात म्हटलं, इतक्या वर्षांनी तरी मेंदूच्या पेशीत वाढ झाली असेल, पण अजून कोरडा महादुष्काळच आहे तिथे. हिच्या मेंदूला आता सरकारने ऑफिशियली सहारा वाळवंट म्हणून घोषित करून टाकावं. ना तिथे काही पिकतं ना कधी काही उगवतं. सगळा रिकाम्या अकलेचाच कारभार. मनातलं हसू दाबत देवाय गंभीर चेहऱ्याने त्याच्यासमोर असलेल्या त्या महान आत्म्याकडे बघत बोलला. आणि इथे विरजादेवींना काही सुचत नव्हतं. देवायची नजर परत तिच्या चेहऱ्यापासून खाली एकदम खाली गेली आणि अचानक ध्यानीमनी नसताना तो एकदम तिच्या ओठांजवळ आला. विरजाचा श्वासच गोठला गेला.
ओठांना प्रचंड तहान लागली होती. ओठ त्याच्या त्या तप्त ओठांच्या सानिध्याने आपोआप सुकत चालले होते. पण तरीही तिने आपले ते ओठ पटकन आतमध्ये घेतले व भीतीने डोळे गच्च मिटून घेतले. इथे देवाई तिच्या अधिकच जवळ आला. त्याचा उष्ण श्वास तिच्या मानेवर, कानाच्या पाळीवर जाणवू लागला. तो आता काय करणार ह्या भीतीने तिने स्वतःला जास्तच आक्रसून घेतलं. तर त्याने त्या वेळेत तिच्या अंगाच्या खाली दाबलेला त्याचा शर्ट काढून घेतला आणि काही झालंच नसल्यासारखा एकदम सरळ उभा राहत आरशात बघून घालायला घेतला. विरजा अवाक होऊन त्याच्याकडे बघतच बसली. कधी नव्हे ते तिच्या तोंडातून अस्सल शिवी बाहेर पडली. भेंडी हा वेडा आहे का? मॅडमचा बराच मोठा भ्रमनिरास करून टाकला होता त्या राक्षसाने. तिने किती मोठ्या आशेने स्वतःला आक्रसून घेतलं होतं की हा माझ्याजवळ येईल, मला पकडेल, नको नको ते करायचा प्रयत्न करेल, पण मी नाही म्हणेल, त्याला विरोध करेल आणि राग दाखवत निघून जाईल. पण त्याने तसं काहीच केलं नव्हतं. उलट तिचा मोठा पचकाच करून टाकला होता. जी गोष्ट त्याच्या शर्टाबाबत तीच गोष्ट त्याच्या इतर कपड्यांबाबत. तो विरजाच्या अंगावर मुद्दाम झुकायचा, एकदम तिच्या नको इतकं जवळ जायचा, पण स्पर्श मात्र अजिबात करायचा नाही आणि तिच्या खाली दबलेले आपले कपडे एक एक करून काढून घेऊन तिथेच तिच्यासमोरच उभा राहून घालत होता. विरजाचे बिचारीचे डोळे कामातून गेले होते. हृदय वेगाने डान्स करत होतं तर सगळं शरीर थरथर कापत होतं. पण त्या मूर्ख मुलीच्या डोक्यात एवढीशी साधीशी गोष्ट घुसत नव्हती की ती बेडवर त्याच्या आधीच ठेवलेल्या ऑफिसच्या कपड्यांवर झोपली आहे. बाजूला पटकन सरकून त्याला त्याचे कपडे घेऊ द्यावे आणि तो सगळाच कठीण प्रसंग टाळावा. पण नाही, ते गोठलेलं येडं तसंच पडून होतं त्याच्या कपड्यांवर आणि आपल्या नजरेसमोरच आपल्या नवऱ्याला तयार होताना बघत होतं. प्रत्येक कपडा उचलायला देवाई मुद्दामून खाली तिच्या अंगावर झुकायचा. नाक, डोळे, तोंड वाकडं करून तिला व्यवस्थित वरपासून खालपर्यंत मन भरून स्कॅन करायचा. मग अगदी आरामात तिच्या अंगाखालून ते वना चुरगळलेले कपडे खेचून काढायचा आणि तसंच तिच्यासमोर उभा राहून घालायचा. ऐटीत शर्ट, पॅन्ट, इनर, टाय, वेस्टकोट, ब्लेझर अगदी सगळंच घालून झालं तिच्यासमोर. विरजाचा नुसता गोठून बर्फ करून सम्राट शेवटी एकदाचे पुरेपूर तयार झाले. नुसता छळ मांडला होता बिचारीचा आणि वरतून असा दाखवत होता की विरजा तिथे नाहीच आहे. एकदम आरपार बघायचा. मध्ये मध्ये विरजा बडबडू लागली, मी इथेच आहे, इथे तुमच्यासमोर. हे आय एम हिअर ओनली. हे असे का बघत आहे एकदम आरपार? यांना दिसत नाही का मी अदृश्य झाले का? घाबरून तिने बाजूच्या आरशात बघितले, पण आरशात तर ती व्यवस्थित दिसत होती. विरजा चिडून, मग ह्यांनाच का दिसत नाही मी? सारखे असे मी समोर दिसत नसल्यासारखे का वागत आहेत? इथेच माझ्यासमोर कपडे का घालत आहेत? पण विरजाचं बोलणं ऐकायला देवाई तिथे थांबलाच कुठे होता. तो तर मस्त टकाटक तयार होऊन सूटबूट घालून, केसांना जेल लावून, केस मस्त व्यवस्थित सेट करून, पूर्ण परफ्यूमची बॉटल अंगावर फवारून रूमच्या बाहेर आनंदाने शीळ मारत निघून पण गेला होता. आणि ते विरजा अम्मा अवाक होऊन त्या उघड्या दाराकडे बघतच बसल्या होत्या. हे काय होतं आता? काय झालं इथे 10 मिनिटात? तिला कळतच नव्हतं. तिला इत्तुसाई स्पर्शही न करता पूर्णपणे नुसता छळून गेला होता तो राक्षस. आपल्या शरीरात अजूनही कडकड कडकड वाजणाऱ्या त्या सगळ्या हाडांचा ऑर्केस्ट्रा उचलून विरजा कशीबशी त्या रूमच्या बाहेर पडली. पाय लटपट लटपट करत होते चालताना, तर हात आणि शरीर थरथर कापत होतं. 2 पावलं धड चालणंही मुश्किल झालं होतं तिला. ते नशीब त्यावेळी लॉबीमध्ये कुणीच नोकर माणसं नव्हती म्हणून, नाहीतर दारुड्या माणसाप्रमाणे वेडीवाकडी लटपट लटपट पाडणारी तिची पावलं बघून काय म्हणाले असते ते तिला. तशीच भिंतीला पकडून पकडून माता आपल्या रूमकडे चालल्या होत्या. रागाने चेहरा नुसता लालबुंद झाला होता. आतमधून नुसत्या फुटत होत्या विरजादेवी. मुद्दामहून केलं छळण्यासाठी मला काहीच कळत नाही असं वाटलं का? गाढव आहे का मी न कळायला? की मूर्ख समजतात मला? अंग नुसतं तिच्या शरीरातून एक तप्त वीज सळकून गेली मगाशीची देवाची जवळीक आठवून. तिने पटकन स्वतःच्या देहाला पकडलं. जसा तिचा स्वतःचा हातच तिच्या शरीरावरून फिरत होता, ती अधिकच बेचैन होऊन उठली. हात तिच्या खांद्यावरून खाली सरकला आणि मगाशी देवाईने तिच्या मानेजवळ
असलेले ओठ आठवून ती आतमधून अधिकच पेटून उठली. 5-6 वर्षांपासून अधिक काळ झाला होता त्यांना एकत्र येऊन आणि आज अचानक हे असं इतकं वादळ बनून तो जवळ आला आणि तिला अगदी झपाटून गेला. सहन होत नव्हती आणि कोणाला सांगता येत नव्हती. अंग अंग रोमांच पेटलेली बेभान आग. नुसती बेभान झाली होती विरजा. बेडरूममध्ये जाताच तिने स्वतःला पाण्याच्या संतत धाराखाली ठेवलं. शरीराच्या कणाकणातून नुसत्या वाफा निघत होत्या. आग आग करत त्यालाच आठवत पाण्याचे लाखो लखलखते थेंब तिच्या अनारूत देहावरून तिला स्पर्श करून खाली कोसळत जात होते. शेवटी सहन न होऊन ती आक्रोशली, देवाय. इथे विरजाची ही बेभान अवस्था होती तर लॉबीमध्ये एका कोपऱ्यात उभा राहून भरलेल्या डोळ्यांनी देवाय तिच्याच बेडरूमच्या बंद दाराकडे बघत होता, दुःखी मनाने. तुलाच यावं लागेल जान माझ्याकडे. आपल्या दोघांतलं हे अंतर तुलाच पार करावं लागेल पिल्लू. कारण मी आलो तर तू परत दूर निघून जाशील कायमची माझ्यापासून. त्यामुळे ही दरी तुलाच पार करावी लागेल सोना. ए ना ग, कधीपासून एकटा वाट बघतोय तुझी मी आयुष्याच्या ह्याच वळणावर. सहन होत नाही आता हा एकटेपणा, इतका विरह. लवकर ये जान. खूप सहन केलं आहे आजपर्यंत. आता बस. आता अजून नाही सहन होत. तिथे विरजा जळत होती आणि ते देवाय पूर्ण दिवस ऑफिसमध्ये असाच बसून राहिला तडफडत. काहीच काम झालं नाही. स्वतःला त्या अंधाऱ्या केबिनमध्ये कोंडून घेतलं होतं त्याने आणि तिच्या आठवणीत तिच्यासाठी झुरत होता. एकाच घरात अगदी काहीच पावलांवर असून सुद्धा तिच्याकडे जाता येत नव्हतं. नवरा म्हणून हक्काने जवळ घेता येत नव्हतं. आतल्या आतमध्ये नुसता कोंडला जात होता तो. श्वास अडखळत होते हृदयाच्या त्या प्रत्येक जखमेबरोबर. कधी संपेल हा विरह? कधी संपेल ही ताटातूट विरजा विरजा? कधी एक होऊ? झाली ना इतकी वर्ष. डोळ्यातून अश्रू नुसते टपटप वाहत होते. अंगातल्या सुरकुतलेल्या शर्टालाच कितीक वेळा घट्टमिठी मारून बसला होता तो वेडा. सारखा सारखा कुरवाळत होता तिच्या मागाशी झालेल्या स्पर्शाला. तिचा इतका सुद्धा स्पर्श त्याला एखाद्या स्वर्गसुखापेक्षा कमी वाटत नव्हता. तिच्याबद्दलची त्याची आस वाढतच चालली होती. दिवसभर त्या अंधाऱ्या केबिनमध्येच स्वतःचा जीव जाळीत बसून होता. केबिन बाहेर जॉन आणि राणा चिंतेत होते की आता काय घडलं. बॉस आतमध्ये ठीक तर असतील ना. कधी ह्या दोघांचा संसार सुरळीत होतो असं झालं होतं त्यांना. कारण ह्या दोन जीवांची नियतीचक्रात झालेली जीवघेणी फरफड जॉन आणि राणाने ह्याची देवी ह्याची डोळा बघितली होती. आता अजून काही भोग नको देवा ह्यांच्या नशिबात. अक्षरशः हात जोडून मनोमन प्रार्थना करत होते ते. रात्री कधीतरी उशिरा देवाय आपल्या केबिनचा दरवाजा उघडून बाहेर पडला. बाहेर जॉन आणि राणा अजून जागेच होते आणि समोरच्या काउचवर बसून त्याचीच वाट बघत होते काळजीने. त्या दोघांना असं आपल्यासाठी इतका त्रास काढताना बघून देवायला मनोमन अपराधी वाटलं. मान हलवून किंचित त्याने आपल्या मनातल्या अपराधी भावनेची बोच व्यक्त केली आणि त्या दोघांना जायला सांगितलं. ते दोघं निघून गेल्यावर त्याची पावलं आपोआप वरच्या फ्लोअरकडे वळू लागली. त्याचा सगळा परिवार तिथेच तर होता. मॅडम आणि मुलं जेवून कधीच झोपून गेली आहेत. मेड्सनी 4 तासांपूर्वीच त्याला कळवलं होतं मेसेजद्वारे. तशीच जड पावलं टाकत तो तिच्या बेडरूमच्या दिशेने निघाला. दरवाजा बंद होता नेहमीप्रमाणेच. आतमध्ये त्याची पिल्लं आणि त्याची बायको होती. सगळं त्याचंच हक्काचं, पण तरीही हक्क मात्र असा काहीच नाही. डोळे पाण्याने भरून गेले. त्या बंद दारावरून त्याने हात फिरवला आणि डोकं टेकून तो तसाच उभा राहिला क्षणभर. देवाय मनात तिला साथ घालत. येईल एक दिवस दोघांतला हाड तळा पार करून मी नक्कीच पलीकडे येईल ग राणी. तेव्हा माझा सगळा परिवार माझ्याबरोबर असेल. एकटा नसेल मी. तोपर्यंत फक्त तुझीच वाट बघणं नशिबी. डोळ्यातून अश्रुगाळीत स्वतःशीच एक मोठा उसासा घेत तो दारापासून वेगळा झाला. अंगातलं ब्लेझर काढून तिथेच तिच्या दरवाजाबाहेर जमिनीवर झोपून गेला. आता हे असंच चाललं होतं त्याचं किती दिवसापासून. रात्री उशिरा यायचं, तिच्या बंद दारावरून हात फिरवायचा, मिठी मारून त्या दाराला तिचा तो किंचितसा झालेला स्पर्श अनुभवायचा आणि तिथेच थंड जमिनीवर हाताची उशी करून झोपून जायचं. परत सकाळी ती उठायच्या आधी तिथून निघून गेलेला असायचा तो. ती त्याच्या भाग्यात परत येऊनसुद्धा त्याची विरहाची कहाणी अजून तशीच होती.
इतक्या मोठ्या महालाचा राजा तो, इतक्या अफाट साम्राज्याचा सम्राट, जगज्जेता सिकंदर. पण सगळं जग सोडून यत्किंचितही याचकासारखा आपल्या प्रेमाच्या दारात पडलेला असायचा. दुसरीकडे कुठे जायला त्याला जागा तरी कुठे होती? सगळं जग तिच्या पायापाशीच होतं. भरल्या डोळ्यांनी तो त्या बंद दाराकडे बघत होता. तेरे दर पर है कबर मेरी, तू बस एक नज़र फेर दे, जालिम इश्क फिर से जिंदा होके फिर से मरने के लिए तैयार हूँ. तू बस एक रुख यहाँ भी कर दे, तेरे इश्क में फिर से राख बनने के लिए भी तैयार हूँ. तू बस. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.